माझं नाव सुशीला आहे. माझा जावई सुशांत याने आपली सर्व घर, मालमत्ता आणि कारखाना माझ्या मुलीच्या नताशाच्या नावे केलं होतं. त्याचं माझ्या मुलीवर इतकं प्रेम होतं की तो तिच्या परवानगीशिवाय काहीही करत नसे. तो माझ्या मुलीभोवती नेहमी नोकरांसारखा फिरत असे. परंतु माझी मुलगी त्याच्यावर खुश नव्हती. ती मला रोज फोन करून सांगायची, आई मला माझ्या पतीला घटस्फोट द्यायचा आहे. मला हे पैसे, गाडी, बंगला काहीही नकोय. जर मला माझ्या पतीपासून घटस्फोट मिळाला नाही तर मी मरून जाईल. देवाची शपथ, मला त्यांच्यापासून घटस्फोट हवा आहे. एके दिवशी रात्री 3 वाजता माझ्या जावयाने मला घरी बोलवलं. मी तिथे गेल्यावर माझ्या मुलीची अवस्था पाहून माझं हृदय हादरलं. कारण माझी एकुलती एक मुलगी नताशा हिच्यासाठी मी कसा निर्णय घेतला होता. तिच्यासाठी हे सर्व खूप कठीण झालं होतं. माणसांनी भरलेल्या या जगात माझी मुलगी नताशाशिवाय कोणीही नव्हतं. पतीचं निधन झाल्याबरोबर सगळ्या नातेवाईकांनी आमच्याकडे पाठ फिरवली होती. तेव्हापासून मी माझ्या मुलीला एकटीने लहानाचं मोठं केलं होतं आणि आज ती 21 वर्षांची झाली आहे. आम्ही दोघी नेहमी एकमेकींना आधार देत होतो. आम्ही एकमेकांना पाहून दोघी जगत होतो. माझी मुलगी दिसायला खूप सुंदर आहे. तिला देवाने खूप सुंदर रूप दिलं आहे. तिचा आवाज इतका गोड आहे की कोणी एकदा ऐकला तर त्याला नक्कीच पुन्हा तिचा आवाज ऐकण्याची इच्छा होईल. कॉलेजमध्ये माझ्या मुलीने तिच्या आवाजाची जादू अनेक वेळा रंगमंचावर सादर केली आहे. तिचा आवाज ऐकणाऱ्या माणसाला नशा चढते. आम्ही आमच्या गरिबीत सुखी होतो. मी कारखान्यात काम करते आणि इतके पैसे येतात ज्याने आम्ही दोघी, आई आणि मुलगी, आपलं आयुष्य आरामात जगत होतो. पण नंतर माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात सुशांत नावाचा मुलगा आला, ज्याने आमचं आयुष्य उलथून टाकलं. तो माझ्या मुलीचा मधुर आवाज ऐकून तिच्यावर मरत होता आणि आमचा पत्ता शोधत तो आमच्या घरापर्यंत आला. त्याने माझ्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. हे ऐकून मी थक्क झाले, कारण तो मोठा उद्योगपती होता. त्याला आमच्यासारख्या गरीब लोकांशी नातं का प्रस्थापित करायचं होतं. सुशांतने सांगायला सुरुवात केली की नताशाच्या आवाजाने मला वेड लागला आहे. मला लग्न करायचं आहे तिच्याशी. तिला नेहमी आयुष्यभर मला माझ्यासोबत ठेवायचं आहे आणि तिचा गोड आवाज मला आयुष्यभर ऐकायचा आहे. मी एका विचित्र दुविधा अवस्थेत उभा होते. माझं मन हे स्वीकारायला तयार होत नव्हतं. मला नताशाचं सुशांतसोबत लग्न करायचं होतं. माझ्या मुलीसाठी एवढं चांगलं नातं घरी चालून आलं होतं आणि तो माझ्या मुलीला आयुष्यभर राणी बनवून ठेवेन. माझी मुलगी आनंदात राहील. परंतु दुसरीकडे सुशांतची एक कमतरता होती, जी मला विचार करायला भाग पाडत होती. सुशांत दोन्ही डोळ्यांनी आंधळा होता. माझ्या इतक्या सुंदर मुलीचं लग्न एका अंध माणसाशी मी कसं करू शकते. मात्र सुशांतने मला खात्री दिली होती. तो म्हणाला, मी अंध व्यक्ती आहे, परंतु मी माझी सगळी कामं स्वतः करतो. नताशाला माझ्यासोबत काहीही त्रास होणार नाही. आणि नंतर सुशांतची संपत्ती आणि त्याचा ऐशोआराम बघून मी माझ्या हृदयावर दगड ठेवला आणि नताशाचं लग्न सुशांतसोबत निश्चित केलं. आज माझ्या मुलीचं लग्न होतं आणि मी लग्नात पाण्यासारखे पैसे खर्च केले होते. माझ्या मुलीला पाहून लोक आश्चर्यचकित झाले. तिचे लग्न खूप थाटामाटात पार पडले. लग्नात माझ्या मुलीच्या लेहंग्याची किंमत ऐकून लोक दाताखाली जीभ धरत होते आणि तिचे दागिने पाहून सर्वजण थक्क झाले होते. परंतु हे सत्य कोणालाच माहीत नव्हतं. हा सर्व पैसा, लग्नाची तयारी आणि माझ्या मुलीचे दागिने माझ्या भावी जावईने केले होते. मी माझ्या मुलीचं लग्न एका श्रीमंत मुलाशी ठरवलं होतं. माझा जावई खूप श्रीमंत होता, परंतु तो दिसायला सुंदर नव्हता. माझी मुलगी दिसायला लाखात एक होती आणि तिचं वयसुद्धा खूप कमी होतं. ती नुकतीच 21 वर्षांची झाली होती. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं की मी माझी चंद्रासारखी सुंदर मुलगी इतक्या सामान्य दिसणाऱ्या माणसाला का देत आहे. माझी मुलगी लग्न करून तिच्या सासरी गेल्यावर मी आनंदाचा निश्वास सोडला होता. आता मला पूर्ण आशा होती. माझ्या मुलीचं आयुष्य आता बदललेलं आहे आणि माझ्या मुलीमुळे माझंही आयुष्य बदलेल. मला आरामात जीवन जगता येईल. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी माझ्या मुलीला भेटायला तिच्या सासरच्या घरी गेले असता माझी मुलगी व जावई घरी नसल्यामुळे मला धक्काच बसला. तिथे उपस्थित असलेल्या नोकराने मला सांगितलं
की मालकीण आणि मालक बाहेरगावी फिरायला गेले आहेत. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ते दोघं फिरायला गेले होते. याचे मला आश्चर्य वाटले. मी निराश होऊन घरी परत आले आणि माझ्या मुलीला कॉल केला. माझ्या मुलीने बऱ्याच वेळानंतर माझा कॉल उचलला. दुसऱ्या बाजूने माझ्या मुलीचा गुदमरल्यासारखा आवाज मला ऐकायला आला. मी नताशाला तिच्या तब्येतीबद्दल विचारलं. तेव्हा मला असं वाटलं ती अतिशय उदास होऊन बोलत आहे. मी नताशाला विचारलं, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही कुठे गेले आहात? लग्नानंतरचे काही विधीसुद्धा असतात. त्या विधी करण्याअगोदर तुम्ही फिरायला गेलात? माझं म्हणणं ऐकून नताशाने मला नाराज शब्दात उत्तर दिलं. माझ्या पतीच्या सांगण्यावरून आम्ही इथे आलो होतो. माझ्या पतीचीच इच्छा होती की आम्ही अगोदर बाहेर फिरून यावं आणि त्यानंतर परत आल्यावर आम्ही इतर नातेवाईकांना भेटावं. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. माझ्या मुलीचा मंद आवाज ऐकून मी खूप दुःखी झाले होते. मला नताशाची अतिशय काळजी वाटू लागली. नताशा पूर्वी जेव्हा माझ्यासोबत बोलायची तेव्हा ती किलबिलाट करायची, परंतु आता तिच्या बोलण्याची शैलीच बदलली होती. माझ्या मुलीचं लग्न मी स्वतःच्या मर्जीने लावलं होतं. या लग्नाला मी माझ्या मुलीची पण संमती घेतली होती, कारण नताशाने तिचं आयुष्य ज्या उत्कंठेने जगलेलं होतं. जेव्हा श्रीमंत घरातील सुशांतने तिला लग्नासाठी घरी येऊन मागणी घातली तेव्हा तिलासुद्धा खूप आनंद झाला होता, पण आता ती अजिबात आनंदी दिसत नव्हती. मी नताशाला विचारलं, तू एवढी उदास आणि चिंतेत का आहेस? मुली लग्नानंतर त्यांच्या पतीसोबत बाहेरगावी फिरायला गेल्यावर अशा प्रसंगी किती आनंदात असतात. माझ्या प्रश्नाला नताशाने दिलेलं उत्तर ऐकून मी खूप घाबरले. माझ्या हातातला फोन कानालाच लावलेला होता, परंतु मला काही ऐकायला येत नव्हतं. तेवढं बोलून नताशाने कॉल डिस्कनेक्ट केला होता. मला कळले नाही. मी तसाच हातात फोन धरून तिथेच बसलेली होते. मी काळजीत पडले. मी विचार करत होते, नताशा मला काय म्हणाली? नताशा म्हणाली, आई माझा पती आंधळा आहे आणि तुला हे माहीत असून तू मला का सांगितलं नाहीस? मी आता अजिबात आनंदात नाहीये. आई तू माझी फसवणूक केली आहेस. लग्नाआधी तू मला सांगितलंस की सुशांत खूप श्रीमंत आहे, पण तू मला हे नाही सांगितलंस की सुशांत दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे. त्याच्यासारख्या माणसाबरोबर मी माझं आयुष्य कसं जगू? तू माझी फसवणूक केली आहेस आई. तुम्ही दोघांनी माझ्यासोबत चांगलं केलेलं नाही. तुम्ही मला चांगली वागणूक दिलेली नाही, असं सांगून तिने कॉल डिस्कनेक्ट केला होता. माझा जावई आंधळा आहे हे मला लग्ना अगोदर माहीत होतं. ही बाब मी माझ्या नताशापासून लपवून ठेवली होती, कारण माझा जावई खूप श्रीमंत होता आणि त्याच्या करोडोंच्या मालमत्तेचा तो एकमेव मालक होता. त्याने वचन दिलं होतं की जर मी माझ्या मुलीचं लग्न त्याच्याशी केलं तर लगेच तो त्याचे सर्व पैसे आणि मालमत्ता नताशाच्या नावावर हस्तांतरित करेल. सुशांतने मला दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांनी त्याची सर्व संपत्ती माझ्या मुलीच्या नावावर केली होती. मला काळजी वाटू लागली. मी माझी मुलगी परत येण्याची वाट पाहत होते. एका आठवड्यानंतर ते दोघं परत आले होते. दुसऱ्या दिवशी मी तिला भेटायला तिच्या घरी गेले. तेव्हा सुशांत मला अतिशय रागात दिसत होता. सुशांत मला म्हणाला, तुम्ही नताशासोबत काही बोला. तिला तुम्ही समजावून सांगा की तिचा पती खूप चांगला माणूस आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच कमतरता आहे. त्या एकाच कमतरतेमुळे ती सतत माझ्याकडे दुर्लक्ष करते. मी म्हणाले, नताशा बाळ, सुशांतमध्ये फक्त एकच कमतरता आहे. तो फक्त आंधळा आहे, परंतु तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू एकदा परत विचार कर. तुझं आयुष्य त्याच्यासोबत सुखात जाईल. माझ्या प्रत्येक इच्छेवर ती डोकं खाली करायची तिची सवयच होती. ती अजूनही काहीच बोलली नव्हती. तिने तिच्या अपेक्षा स्वतःमध्ये गाडल्या होत्या. ती शांत बसली होती. असेच दिवस निघून जात होते. लग्नाच्या अगोदर आम्ही अनेकदा भेटायचो. तेव्हा सुशांत नताशा आणि माझ्यावर खूप पैसे खर्च करत होता. या सर्व गोष्टींचा मला आनंद झाला होता, परंतु आता माझी मुलगी दिवसेंदिवस उदास राहू लागली आणि जसं जसं वेळ निघून जात होता तसं माझ्या मुलीसोबत संवाद कमी होत जाऊ लागला. आता ती मला भेटायलासुद्धा घरी येत नव्हती. ती जेव्हा कधी घरी यायची तेव्हा ती लगेच निघून जायची. मी तिला काही दिवस माझ्याकडे राहा असं म्हणत होते, तेव्हा ती म्हणायची, माझ्या पतीला कुठेही राहिलेलं आवडत नाही.
आता मला माझ्या जावयाचा राग येऊ लागला. त्याला माहीत होतं आमच्या मायलेकींचं एकमेकींशिवाय या जगात कोणीही नाही. तरीही तो आम्हाला भेटण्यासाठी का रोखत होता? एके दिवशी अचानक मी नताशाच्या घरी पोहोचले. तेव्हा सुशांत तिथेच उपस्थित होता. मी सुशांतला बोलत असताना नताशा आणि मला तुम्ही का भेटू देत नाहीत म्हणून त्यांच्याजवळ नाराजी व्यक्त केली. तुम्ही माझ्या मुलीला माझ्याजवळ का येऊ देत नाहीत? सुशांतने मला लग्नाअगोदर दिलेलं वचन होतं की तो माझ्या मुलीला कधीही मला भेटण्यासाठी अडवणार नाही. मी तक्रार केल्यावर सुशांतला धक्का बसला आणि माझी मुलगी नताशा पूर्णपणे घाबरून गेली. सुशांतने मला आश्वासन दिलं की मी नताशाला तुम्हाला भेटण्यापासून कधीही रोखलेलं नाही. तो हे सर्व नताशाच्या समोर बोलत होता. याचा अर्थ स्पष्ट होता, माझ्या जावयाने कधीही माझ्या मुलीला भेटण्यापासून रोखलेलं नाही. खाली डोकं करून बसलेल्या माझ्या मुलीला पाहून मला आश्चर्य वाटलं. नताशा माझ्याशी खोटं बोलली, परंतु का? मला समजलेच नाही. मी नताशाला एकांतात हा प्रश्न विचारला तेव्हा ती गप्प राहिली. मी आग्रह केल्यानंतर नताशा मला म्हणाली, आता माझं लग्न झालं आहे, तसं पण आता मला या गोष्टी शोभत नाहीत. मी प्रत्येक वेळी माहेरात येऊन राहावं. नताशाचं बोलणं ऐकून मला असं जाणवलं की ती माझ्यापासून सुटका करून घेत आहे. मला नताशाचा राग येऊ लागला. मी म्हणाले, नताशा, आता तुझ्याकडे पैसे आले आहेत म्हणून तू बदलली आहेस. तुला तुझ्या आईचं लहान घर आता आवडत नाही. आता तुला तुझी आई देखील आवडत नाही. नताशाच्या अशा वागण्याचं मला खूप दुःख झालं होतं. दुःखी मनाने मी माझ्या घरी परत आले. आता मी विचार केला होता, आता परत नताशाला भेटायला मी कधीही जाणार नाही. मला वाटलं मी नताशाला भेटायला गेले नाही तर नताशा मला भेटायला नक्कीच घरी येईल. परंतु काही दिवस उलटून गेले पण नताशा मला भेटायला आलीच नाही. मी वाट पाहत राहिले. कदाचित नताशा नक्कीच मला भेटायला येईल, परंतु नताशा आलीच नाही. 1 महिना उलटून गेला. मी वाट पाहून कंटाळले आणि शेवटी मलाच नताशाला भेटायला जावं लागलं, कारण ती माझी एकुलती एक मुलगी होती आणि माझ्या म्हातारपणाचा एकमेव आधार होती. पाहता पाहता नताशाच्या लग्नाला 6 महिने उलटून गेले होते. या काळात मी नताशामध्ये बरेच बदल होताना पाहिले होते. तिचा मूड बदलू लागला होता. कधी ती खूप आनंदी तर कधी ती खूप दुःखी असायची. माझ्या मुलीच्या अशा वागण्याने मी खूप अस्वस्थ होते. मी माझ्या जावईला याबद्दल बोलले तेव्हा ते खूप उदास झाले आणि म्हणाले, मी तुमच्या मुलीच्या नावावर सर्व मालमत्ता केली आहे. मी तिच्यासमोर एखाद्या नोकरासारखं राहतो. तिच्या प्रत्येक गोष्टीला मी सहमती देतो. तरी माहीत नाही का ती सतत अस्वस्थ असते. मला कळत नाही तुमची मुलगी अजून आनंदी का नाही? सुशांतचं बोलणं ऐकून मला सुद्धा आश्चर्य वाटलं. नताशाला नक्की काय प्रॉब्लेम आहे? सुशांत म्हणाला, मी नताशाला विचारलं तेव्हा तिने मला काहीही सांगितलं नाही. उलट तिने तुमच्याकडे माझ्या विरुद्ध तक्रार केली. कंटाळून मी विचार केला, मी माझ्या जावई आणि मुलीला म्हणावं की काही दिवस मी तुमच्या घरी राहायला येते आणि कोणाचा दोष आहे हे मी शोधून काढते. तेव्हा मी माझ्या जावईला विचारलं तर त्यांनी लगेच मला आनंदाने परवानगी दिली. परंतु मुलीच्या सासरी राहायला येत आहे हे ऐकून माझ्या मुलीला आश्चर्य वाटलं. ती मला रोखण्याचा प्रयत्न करत होती, परंतु मी ते मान्य केलं नाही. मी तिच्या घरी जाण्याच्या निर्णयावर ठाम होते. मी काही दिवस त्यांच्यासोबत राहून चूक कोणाची आहे हे शोधून काढणार होते. मी माझ्या मुलीच्या घरी काही दिवस राहायला आले तेव्हा मला दोघं व्यवस्थित राहत होते असे दिसले. मला तिथे जाऊन 2 दिवस झाले होते. मी माझ्या मुलीला बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये जात होते तेव्हा बाहेरून मला बोलण्याचा आवाज ऐकायला आला. मला वाटलं माझी मुलगी आणि सुशांत दोघं बोलत आहेत, त्यामुळे मी तिथून परतले. परंतु काही वेळानंतर सुशांत घरी आला तेव्हा मी चकित झाले. मी म्हणाले, सुशांत, तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही तरी तुम्ही कशाला बाहेर येता जाता? मला दिलेलं उत्तर ऐकून मी चकित झाले होते. सुशांत म्हणाला, मी सकाळी कामावर निघून गेलो होतो. मी आंधळा आहे, परंतु माझं काम मी स्वतः सांभाळतो. दररोज मी ऑफिसमध्ये जातो. हे ऐकून मी चकित झाले, कारण मी स्वतः माझ्या मुलीला एका पुरुषासोबत रूममध्ये बोलताना ऐकलं होतं. मी माझ्या जावईसमोर गप्प बसले.
परंतु एकांतात मी नताशाला विचारलं, ती तिच्या रूममध्ये कोणासोबत बोलत होती? मी केलेला प्रश्न ऐकून नताशा मला म्हणाली, मी माझ्या रूममध्ये एकटी होते. मी फोनवर माझ्या मैत्रिणीसोबत बोलत होते. त्यानंतर मी गप्प झाले. परंतु हे सर्व काही परत परत घडत होतं. घरात माझी मुलगी एकटी असायची तेव्हा ती सतत कोणाशी तरी बोलत असल्याची मला जाणवत होतं. ती नेहमी तिच्या रूमचा दरवाजा आतून बंद करत होती. त्यामुळे मी पाहू शकत नव्हते. परंतु जेव्हा मी व्यवस्थित पाहिलं तेव्हा प्रत्येक वेळी मला तिच्या रूममधून एका पुरुषाचा आवाज ऐकायला येत होता. मी खूप काळजीत पडले होते. मी माझ्या मुलीला खूप समजावण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु ती सतत म्हणत होती की ती कोणासोबतही बोलत नाही. ती माझ्या बोलण्याला दुर्लक्ष करत होती. आता मला भीती वाटत होती. हे सर्व काय आहे? मला वाटू लागलं कदाचित मीच पागल झाली आहे. मी माझ्या मुलीचा पाठलाग केला, तिच्यावर लक्ष ठेवलं, परंतु मला काहीही संशयास्पद आढळलंच नाही. मी थकून भागून माझ्या घरी परत निघून आले. आता मी आयुष्यभर तर मुलीच्या घरी राहू शकत नाही. त्यानंतर जवळजवळ 1 महिन्यानंतर नताशाने मला कॉल केला आणि माझ्या डोक्यावर बॉम्ब टाकला. माझं हृदय हादरून गेलं. नताशा रडत होती. म्हणाली, आता मी थकले आहे. मला माझ्या पतीसोबत राहायचंच नाही. मला घटस्फोट हवा आहे. मी काळजीत पडले. मी तिला कारण विचारलं तेव्हा ती रागाने माझ्यावर भडकली आणि म्हणाली, मला आता सहन होत नाहीये. मी आता हळूहळू मनोरुग्ण होत आहे. मी त्याच्यासोबत जास्त दिवस राहू शकत नाही. मी माझ्या मुलीच्या शब्दांनी जखमी झाले होते. मी घाबरले होते. मी नताशाच्या घरी गेले तेव्हा माझ्या पायाखालून जमीनच सरकली, कारण समोरचं दृश्यच तसंच होतं. नताशा रडत होती आणि एक मुलगा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. गोरा रंग, कुरुळे केस, घारे डोळे. तो मुलगा नताशाच्या जवळ उभा होता. नताशा त्या मुलाला स्वतःपासून वेगळं करत होती. मी एका झटक्यात त्या मुलाला माझ्या मुलीपासून दूर केलं. मी म्हणाले, लांब हो माझ्या मुलीपासून. तू माझ्या मुलीसोबत काय करत आहेस? नताशाने मला मिठी मारली, परंतु तो मुलगा जागचा हालत नव्हता. मी म्हणाले, तू कोण आहेस आणि माझ्या मुलीच्या घरात तू काय करत आहेस? तेव्हा नताशाने मला रडत रडत सांगितलं, आई, हा दुसरा कोणी नाही, तुमचाच जावई सुशांत आहे. हा धोकेबाज व्यक्ती आहे. मी याच्यासोबत राहूच शकत नाही. हे ऐकून माझ्या पायाखालून जमीनच सरकली. मी सुशांतकडे व्यवस्थित पाहिलं तेव्हा हा तो सुशांत नव्हता ज्याच्यासोबत मी नताशाचं लग्न करून दिलं होतं. तो सुशांत सावळ्या रंगाचा होता आणि डोळ्यांनी आंधळा होता. त्याच्या डोळ्यावर काळा चष्मा सतत लावलेला असायचा. डोक्यावर एक विचित्र टोपी घातलेली असायची. परंतु माझ्यासमोर जो मुलगा उभा होता तो एखाद्या राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता. माझा जावई ठणठणीत होता. त्याच्याकडे डोळ्यांची दृष्टी पण होती. हे पाहून मी चकित झाले होते. मी चकित होऊन माझ्या जावईकडे येऊन त्यांना विचारलं, तुमच्या डोळ्यांची दृष्टी अचानक परत कशी काय आली आणि हे सर्व कधी झालं? माझा प्रश्न ऐकून नताशाने अतिशय रागात तिच्या पतीकडे पाहिलं आणि अविचलितपणे ती म्हणाली, मला त्यांच्यापासून कोणत्याही किमतीत घटस्फोट घ्यायचाच आहे. मी सुशांतसमोर माझ्या मुलीच्या तोंडातून असे शब्द ऐकून मला मात्र धक्का बसला. मला समजत नव्हतं मी काय उत्तर द्यावं. मी शांतपणे नताशाकडे पाहू लागले. मी म्हणाले, काय बोलत आहेस नताशा? असं काय झालं ज्यामुळे तू घटस्फोट घेण्याचा मोठा निर्णय घेत आहेस? मी माझ्या जावईची माफी मागितली आणि त्यांना सांगितलं, माझ्या मुलीच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. परंतु नताशा सतत घटस्फोटची मागणी करत होती. मी नताशाकडे अतिशय रागात पाहिलं आणि तिला गप्प केलं. मला माझ्या जावईचं कौतुक वाटलं होतं. माझी मुलगी एवढं बोलत असून ते काहीही बोलत नव्हते. हे सर्व काय चालू होतं? आता मला अंदाज येऊ लागला. नताशासोबत काहीतरी चुकीचं झालं आहे, ज्यामुळे ती तळमळीने रडत होती आणि घटस्फोटबद्दल सतत बोलत होती. जेव्हा मी नताशाकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती संतापली आणि तिने मला पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंतची तिच्यासोबत घडलेली संपूर्ण गोष्ट सांगितली. तिच्या या सत्याने मला आतून हादरवून सोडलं. मी अतिशय रागात माझ्या जावयाकडे पाहिलं
तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले मी पाहिले. माझ्या मुलीने सांगितलं, जेव्हा मी लग्न करून या घरात आले होते तेव्हा हे घर एखाद्या राजवाड्यासारखं दिव्यांनी आणि फुलांनी सजवलं होतं. माझं स्वागत पाहून मला खूप आनंद झाला होता. मी माझ्या डोळ्यात खूप स्वप्न घेऊन या घरात आले होते. मी माझ्या रूममध्ये माझ्या पतीची वाट पाहत होते. आमची रूम अतिशय सुंदर सजवली होती. मी खूप सुंदर दिसत होते. लग्नात ज्याने मला पाहिलं त्या प्रत्येकाने माझं कौतुक केलं. मला पूर्ण विश्वास होता मी माझ्या पतीच्या मनात घर करून कायम राहील. सुशांत रूममध्ये आला. तो माझ्यासमोर शांतपणे बसला. मी डोक्यावर पदर घेऊन बसले होते. मी वाट पाहत होते तो माझा पदर काढून माझी स्तुती करेल. परंतु जेव्हा त्याने तसं काही केलं नाही तेव्हा मी माझं डोकं वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि मला त्याला पाहून धक्का बसला, कारण तो माझ्याऐवजी दुसरीकडे बघत होता. मला आश्चर्य वाटलं. मी संकोच करून माझ्या पतीला आवाज दिला. मला आश्चर्य वाटलं कारण तो काहीही बोलला नाही. तो अजूनही दुसरीकडेच पाहत होता. माझ्या पतीच्या या निष्काळजीपणाने माझं मन दुखावलं गेलं. मी निराश होऊन माझं डोकं खाली टेकवलं आणि उठून तिथून निघून जाण्यापूर्वी सुशांतने मला काहीतरी विचित्र सांगितलं, जे ऐकून मी पूर्ण आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघू लागले. तो माझ्याकडे न बघता विचारत होता, तू सुंदर दिसत असशील ना? मलाही खूप आवडलं असतं तुला पाहायला. मी सुशांतकडे आश्चर्याने पाहिलं. मी म्हणाले, मी तुझ्यासमोर बसले आहे. तुझा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. तरी तू माझ्याकडे न पाहता आजूबाजूला का पाहत आहेस? माझ्या प्रश्नावर तो मला दुःखी होऊन म्हणाला, मी डोळ्यांनी अंध आहे आणि ही गोष्ट तुझ्या आईला माहीत आहे. हे ऐकून माझं भान हरपलं. मी माझ्या आईने केलेल्या या विश्वासघातामुळे तिथेच स्तब्ध होऊन बसले होते. माझ्या आईने माझी इतकी फसवणूक केली होती की तिने माझं लग्न एका आंधळ्याशी केलं होतं. माझा पती आंधळा होता. त्याचं जग अंधकारमय होतं. मी जोरजोरात रडायला लागले. जेव्हा माझा पती मला पाहू शकत नाही तेव्हा माझं वेशभूषा करून काय उपयोग आहे आणि माझ्या या सौंदर्याचा काय उपयोग आहे ज्याचं कौतुक कोणीही करत नाही. मी सुशांतपासून दूर गेले आणि ढसाढसा रडू लागले. मला कधीच पैशाचा लोभ नव्हता. मी एक साधी मुलगी आहे. मी नेहमी माझीच प्रशंसा केली. मला भविष्यातही असंच आयुष्य हवं आहे असं मी ऐकलं होतं. जेव्हा तो मुलगा माझ्यावर प्रेम करतोय तो माझ्याशिवाय जगू शकत नाही असं खोटं सांगून माझ्या आईने मला लग्न करायला पटवून दिलं होतं. आता ही मला माझी केलेली फसवणूक वाटत होती आणि एक विश्वासघात. लग्नाची वास्तविकता मला पहिल्याच रात्री कळली होती. इथं प्रेम नव्हतं तर फक्त लोभ आणि फसवणूक होती. मला सुशांत समोर जावं असंही वाटत नव्हतं. मी माझी उशी उचलली आणि सोफ्यावर आडवी झाले. सुशांतने माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला पण मी त्याचा हात रागाने झटकला. मी म्हणाले, तुम्ही लोकांनी मला फसवलं आहे आणि मी तुला माझा पती होण्याचा हक्क अजिबात देणार नाही. त्यामुळे तू माझ्यापासून दूरच राहा. माझा राग पाहून सुशांतही माझ्यापासून दूर बसला होता आणि तो झोपी गेला. माझ्या दुःखावर माझा आंधळा पती मला म्हणाला, मला आनंदी ठेवण्यासाठी आणि माझा मूड सुधारण्यासाठी त्याने त्याची सर्व मालमत्ता माझ्याकडे हस्तांतरित केली आहे आणि मला माझ्या आवडत्या ठिकाणी त्याने फिरायला देखील नेलं. परंतु तिथून परत आल्यावरही मी माझ्या रूममध्ये खूप दुःखी पडून राहायचे. स्वतःची काळजी घेणं मी सोडून दिलं. मी चांगले कपडे घालणं देखील सोडून दिलं होतं. मी मेकअप करायचं पण सोडून दिलं. एके दिवशी अचानक माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला ज्यामध्ये माझे खूप कौतुक केले होते आणि मला सांगण्यात आलं की तू आता अगोदरसारखं तयार का होत नाहीस? तुझ्यासारख्या सुंदर मुलीला हा निष्काळजीपणा शोभत नाही. तो मेसेज पाहून मला धक्काच बसला, कारण तो कोणीही असला तरी त्याला शब्दांशी कसं खेळायचं आणि जादू कशी करायची हे चांगलंच माहीत होतं. पण ती व्यक्ती कोण होती? या घरात मी आणि सुशांतशिवाय कोणीच नव्हतं. मग ती व्यक्ती कोण होती जी मला सतत त्याच्या नजरेसमोर ठेवत असते आणि माझ्या प्रत्येक हालचालींवर त्याची नजर होती? मी विवाहित मुलगी असल्यामुळे त्या मेसेजकडे मी दुर्लक्ष केलं. परंतु मी त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही तो मला सतत मेसेज करत राहिला आणि मी तयार व्हावं म्हणून मला भडकवत राहिला. एके दिवशी त्याने मला याच नंबरवरून मेसेज केला
आणि मला म्हणाला, लाल रंगाच्या कपड्यात तू खूपच सुंदर दिसतेस. आणि त्या मेसेजमध्ये माझ्यावर एक कविता पण लिहिली होती. माझ्या नकळत मी वॉर्डरोब उघडला आणि त्यातली एक सुंदर रंगाची लाल साडी मी नेसली. माझे केस मी विंचरले, हलकासा मेकअप केला. त्यामुळे खूप दिवसांनी माझं सौंदर्य पाहून मला खूप आनंद झाला. मी त्या नंबरवर मेसेज केला, मी लाल साडी नेसली आहे, मी तयार आहे, तू मला कसं पाहणार आहेस? मला तो व्यक्ती कोण आहे हे जाणून घ्यायचं होतं. माझ्या मेसेजचा त्या व्यक्तीवर इतका परिणाम होईल हे मला माहीतही नव्हतं की तो दिवसा माझ्या खोलीच्या खिडकीतून आत आला. एक अज्ञात मुखवटा घातलेला माणसाला पाहून मी घाबरले. खिडकीजवळ तो तरुण मुलगा उभा होता. त्याचा रंग गोरा होता आणि मुखवटा घालूनही त्याचे डोळे चमकदार दिसत होते. तो सुंदर दिसत होता. मला जाणवलं तो मुलगा खूप गोड आणि धाडसी देखील आहे, जो मला माझ्या घरी भेटायला आला आहे. मला त्याला परत पाठवायचं होतं, पण मी त्याला परत जा असं म्हणू शकले नाही. मी त्याला माझ्या रूममध्ये बसायला सांगितलं. तो मुलगा मला चेहरा दाखवायला तयार नव्हता, पण मला त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम आणि तळमळ स्पष्ट दिसत होती. तो उघडपणे माझी स्तुती करत राहिला. मला त्याची कंपनी आवडू लागली आणि त्यानंतर एक नित्यक्रम झाला. तो मुलगा माझ्याशी रात्रंदिवस फोनवर बोलायचा आणि माझा नवरा कामावर गेला की तो माझ्या घरी यायचा. त्याने मला अगोदरच सांगितलं होतं तो माझ्यावर अतोनात प्रेम करतो आणि मी सुद्धा त्याची स्तुती आणि जादुई शब्दांमध्ये मग्न होते. पण मी माझी मर्यादा कधीच ओलांडली नाही. त्या मुलाला माझ्या जवळ यायचं असलं तरी मी त्याला नेहमी दूर ठेवलं. एके दिवशी रात्री सुशांत काही कामानिमित्त शहराबाहेर गेले होते. तेव्हा तो मुलगा रात्री माझ्या रूममध्ये आला आणि येताच त्याने मला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला, नताशा, आता मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. जिच्यासाठी मी इतके दिवस आसुसलो होतो ती आज माझ्या जवळ आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू नेहमी माझ्यापासून दूर राहतेस. पण मी त्या मुलाला माझ्यापासून दूर ढकललं. मी म्हणाले, हे सर्व चुकीचं आहे. मी एक विवाहित स्त्री आहे. माझ्या पतीवर प्रेम नसेल, पण मी त्यांना असं फसवू शकत नाही. त्या मुलाच्या या कृत्याचा मला अतिशय राग आला आणि मी त्याला रागाच्या भरात घरातून बाहेर निघून जाण्यास सांगितलं. माझा राग पाहून तोही घाबरला आणि माझी माफी मागू लागला. म्हणाला, आजच्या नंतर मी असं कधीही काही करणार नाही. मी पण त्याच्यावर खूप प्रेम करत होते. मी त्याला लगेच माफ पण केलं होतं, पण एका अटीवर, मला कधीच तू यापुढे हात लावायचा प्रयत्न करू नकोस. त्याच्या जादुई शब्दात माझंही हृदय विरघळू लागलं होतं. माझ्यावर रागावू नकोस आई. आता तर मी माझ्या आईच्या घरीही कमी जाऊ लागले. मी आता त्याच्याचसाठी कपडे घालू लागले. कधी कधी माझा विवेकबुद्धी मला आतून त्रास देत होती. हे सर्व बरोबर नाही, पण मी माझ्या सद्विवेकबुद्धीला शांत करत होते. मी माझ्या मनात विचार करायचे की माझ्या आईनेही मला फसवलं आहे, माझे एका अंध व्यक्तीशी लग्न करून. मी माझ्या पतीला सोडून त्या मुलाकडे निघून जाईल. मला त्याची सवय झाली होती. माझ्या पतीच्या सामान्य दिसण्याबद्दल आणि अंधत्वाबद्दल मला नेहमीच काळजी वाटत होती. मला यापुढे त्यांचा सहवास सहन होत नव्हता. मी त्या मुलाच्या येण्याची वाट पाहत राहिले. हा विचार करून मला खूप रडू येऊ लागलं. मी ज्याच्या प्रेमात पडले होते तो माझा कोणीही नव्हता आणि जो माझा पती होता त्याचा माझ्यावर अधिकार होता. मी त्याचाच तिरस्कार करायचे. मला संभ्रम वाटू लागला. माझ्या आईलाही माझ्यात बदल जाणवू लागले. ती मला नेहमी समजावून सांगत होती आणि माझे पती निर्दोष आहेत हे दाखवण्याचा ती प्रयत्न करायची. त्या व्यक्तीने आपल्याला तेव्हा स्वीकारलं आहे जेव्हा आम्ही दोघी खूप वाईट परिस्थितीमध्ये होतो. त्यांनी मला फक्त आधारच नाही तर आमच्यासाठी काही पैसे पण खर्च केले आहेत. आम्हाला त्यांच्या आयुष्यात त्यांनी स्थान दिलं आहे. मला जीवन देखील दिलं आहे. माझ्या आईने समजावून सांगितल्यास मी अधिक गोंधळात पडायचे. माझ्या मनाप्रमाणे माझा पती नव्हता, पण तो मुखवटा लावून जो मुलगा यायचा तो अगदी माझ्या मनाप्रमाणे होता. विचार करून करून मी मानसिक रुग्ण होऊ लागले. त्याच दिवसात माझी आई माझ्या घरी राहायला आली. मला काळजी वाटत होती. मी आई असताना त्या मुलासोबत कसं बोलू, ही गोष्ट मी त्या मुलाला सांगितली. तेव्हा तो मुलगा म्हणाला, आपण तुझ्या पतीला काही समजू दिलं नाही तर तुझ्या आईला पण आपण काही समजू देणार नाही. माझ्या आईला संशय आला होता. तिने विचारले असता मी तिला खूप टाळण्याचा प्रयत्न केला. मी त्या मुलाला म्हणाले,
हे सर्व चुकीचं आहे. त्यानंतर तो मुलगा परत मला बोलला नाही आणि मला भेटायला पण आला नाही. एके दिवशी माझं डोकं खूप दुखत होतं. त्यामुळे मी सुशांतच्या रूममध्ये डोकेदुखीची गोळी शोधत असताना मला माझ्या पतीच्या रूममध्ये काही सामान मिळालं. जेव्हा मी ते सामान व्यवस्थित पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, कारण ते सर्व सामान त्या मुखवटा घालणाऱ्या मुलाचं होतं. मला वाटलं माझ्या पतीने त्याला मारून टाकलं आहे. मी खूप तळमळत रडू लागले. मी माझ्या पतीला प्रश्न विचारले. मी त्या दिवशी सुशांतला सांगितलं, माझं त्या मुलावर प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय मरून जाईल. मला तुझ्यासोबत राहायचं नाही. मला घटस्फोट देऊन टाक. माझी अवस्था एखाद्या मनोरुग्णासारखी झाली होती. माझ्या मनात कुठं ना कुठं एक गोष्ट लक्षात आली होती. सुशांतने नक्कीच त्या मुलाला मारून टाकलं आहे. याच गोष्टीने मला सर्वात मोठा धक्का बसला होता. मी वेड्यासारखा आरडाओरडा करू लागले. माझी अशी अवस्था पाहून सुशांत मला म्हणाला, तो मुखवटा लावून जो मुलगा यायचा ना, तो दुसरा कोणी नाही, मीच होतो. मीच रूप बदल करून तुझ्यासोबत राहू लागलो. एवढं बोलून माझी मुलगी खूप रडत होती आणि मी माझ्या जावयाकडे पाहू लागले. तो खरोखर दिसायला खूप सुंदर मुलगा होता. तो लाजून मला म्हणाला, मी खरोखर नताशावर प्रेम करतो. परंतु माझ्या खोडकर मित्रांनी मला नताशाला आजमावायला सांगितलं. ती माझी पत्नी असल्यामुळे त्यांनी मला हा सल्ला दिला. नंतर मी माझा सुंदर चेहरा थोडासा बिघडवून आंधळा झालो आणि नताशासोबत लग्न केलं. पण मी नाटक खूप वेळ चालू ठेवलं. यावेळी मी नताशाला खूप दुखवलं होतं. नताशासुद्धा खूप रडत होती. नताशा म्हणू लागली, हा सुशांत लबाड आणि फसवणूक करणारा आहे. त्याने मला फसवलं आहे. जर मी त्याच्या बोलण्यात वाहून गेले असते आणि जे करायचं नाही ते केलं असतं तर मला तुम्ही सोडून गेले असते, कारण मी तुमच्या परीक्षेमध्ये नापास झाले असते. तुम्ही मला चारित्र्यहीन स्त्री म्हणून सोडलं असतं. असं म्हणत नताशा खूप रडायला लागली. सुशांतने नताशाचे अश्रू पुसले आणि नताशाला म्हणाला, प्लीज मला माफ कर. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. हो, माझीच चूक होती. मी तुला एवढ्या मोठ्या परीक्षेला बसवलं. सुशांतचा स्पर्श झाल्यास तिने सुशांतला घट्ट मिठी मारली आणि वेदनेने रडू लागली आणि म्हणाली, सुशांत, तू माझा खूप छळ केला आहेस. तुझ्या प्रेमामुळे मला खूप वेदना होत आहेत. सुशांत माझ्या मुलीची माफी मागू लागला. मग मी समजावून सांगितल्यावर माझ्या मुलीने त्याला माफ केलं. नताशा अजूनही सुशांतच्या छातीजवळ उभी होती. मला आता तिथे उभं राहणं योग्य वाटलं नाही आणि मी दोघांनाही एकटं सोडून माझ्या घरी परत निघून आले आणि आज ते दोघं त्यांचं आनंदी जीवन जगत आहेत. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.